नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज बघा ह्या स्टेनरचा इथला डिस्टन्स पीस बदलायला घेतलाय। बघू शकता इथला काढून ठेवलाय। इकडं जसा आहे तसाच असा इकडं पण डिस्टन्स पीस होता, खराब झालता, काढून घेतला। इथं बघू शकता काढलाय, खालचे फ्लॅंजेस पण काढले। आता ते फ्लॅंजेस साफ करायला घेतल्या। बाद झालाय, फुटलाय या साईडनं, पूर्ण पातळ झालाय, म्हणून घेतलाय काढून। आणि पंप सगळे नेलेत वर्कशॉपला रिपेअरिंगला, सगळ्या पंपाच हे असं असते बघा स्टेनर आतनं। बघू शकता स्टेनर आतमधून कसं असते, इकडून रस येत असतोय आणि इथून असं बाहेर पुढं पॅनला पाठवला जातोय। अशी सिस्टीम असते इथे। ही मोठी टाकी या टाकीत नेत असते आणि दोन पंप असतात। त्याला काय प्रॉब्लेम झाला तर इकडचं चालू करायचं, इकडच्याला काय प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी दोन पंप असतात, बघू शकता। दोन पंप आहेत, इकडे एक तिकडे एक। इकडं सल्फरचं पण तसंच आहे, शिरक टावर शिरकचं। आणि इकडे फ्लॅंजेस नेऊन ठेवले। तेवढं तर ग्राइंडरच नेलाय कोणतर वरती कामासाठी, ग्राइंडर मारून घ्यायचा होता। फ्लॅंजेस इथं साफ करून ठेवले बघा, बघू शकता तुम्ही। बघू शकता इथं फ्लॅंजेस व्यवस्थित करून ठेवले। जरा ग्राइंडर मारायचा, पण ग्राइंडर दुसऱ्या मिस्त्रीने नेलाय, त्याचं काम झाल्यावर ना मग आणायचा। आणि कालचंही निप्पल तयार करून झाले ते बघा, कालच काय जोडले नाही ती, परत जोडायचं। अगोदर कामी घेतले खोलायला। चला तर आता त्या मापाची लाईन कट करून घेतो, मार्किंग टाकून। आणि सो फायनली इथं बघा आपण तयार केलेला डिस्टन्स पीस बसवून घेतलाय बघा। नवीन जॉईंट वगैरे टाकून या ठिकाणी डिस्टन्स पीस बसवून घेतला। वेल्डिंग मारून झालं काल, ओके मध्ये झाला। आता याचं काय टेन्शनच नाही।